नाशिक महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सातपूर विभागीय अध्यक्ष जीवन रायते हे जोरदार तयारीत रिंगणात उतरले आहेत। सातपूर गावातील श्री दुर्गा माता मंदिरात सर्व सातपूरकर ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सर्वांचा आशीर्वाद घेऊन जोरदार अशा प्रचाराला शुभारंभ करण्यात आला। या शुभारंभ कार्यक्रमात सातपूर विविध सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन मच्छिंद्र भांदुरे, व्हाईस चेअरमन सुनील मौले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तर मनपा स्वीकृत सदस्य विजय बंधुरे यांचाही वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला। सर्व उपस्थितांनी त्यांना आगामी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। याच कार्यक्रमात सातपूरकरांच्या हस्ते जीवन रायते यांच्या परिचय पत्रकाचे अनावरण करण्यात आले। सातपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा यांनी रायते कुटुंबियांच्या सामाजिक व सर्वसमावेशक कार्याचा गौरव करत सातपूरच्या विकासासाठी जीवन रायते हे सक्षम नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी सर्व सातपूरकरांनी उभे राहावे असे आवाहन केले। रायते हे पूर्ण गावाचे घरचे संबंध असलेले माणसं, त्यांचे नातू जीवन रायते हे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे निवडणूक लढवित आहे आणि ह्या निवडणुकीत त्यांना आपल्या सातपूर गावातून भरघोस मतदान मिळावा याकरता आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक प्रयत्न करतील आणि जीवन रायतेला कसं निवडून देता येईल या कामाकरता आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू। कारण रायते हे स्वतः शंकरराव रायते गावातले सर्वांचे चाहते होते आणि त्यामुळं हे गाव त्यांच्या मागे निश्चित राहतील। तसेच त्यांचे वडील जगदीश शेठ हे आज सर्वांचे हिळून मिळून राहणारे माणसं आहे आणि त्यामुळे या गावाला त्यांची काही शंका नाही। त्यामुळे जगदीश शेठनं कोणताही न विचार संकोच करता या कामाला पुढाकार घ्यावा आणि या कामाला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। माझ्या मंडळातर्फे, परिवारातर्फे आणि सातपूर गावाच्या सर्व नागरिकांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 11च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले। सातपूरकरांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे असे सांगत सातपूर शहरातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, पायाभूत सुविधांच्या समस्या, तरुणांचा रोजगार आणि महिलांची सुरक्षा अशा सर्व प्रश्नांची जाण असल्यामुळेच उमेदवारी करत असल्याचे जीवन रायते यांनी यावेळी सांगितलं। काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे मोठे बंधू मार्गदर्शक विजयभाऊ बंधुरे यांचा वाढदिवस आज पक्षाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो। त्याच निमित्ताने आज सातपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी छगननाना बंधुरे यांची चेअरमनपदी व आमचे मित्र मोठे बंधू सुनील भाऊ मौले यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज सत्कार करण्यात आला व या ठिकाणी जे प्रभाग 11मधून मी इच्छुक आहे तर परिचयपत्रकाचं आज अनावरण या ठिकाणी देवी मातेच्या चरणी नारळ वाहून किशोर शेठ मुंदडा असतील, दादा निगळ असतील, या ठिकाणी सर्व सातपूरमध्ये ग्रामस्थ असतील, एकनाथ चिडके असतील, विजय बंधुरे, सर्व या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज परिचयपत्राचं अनावरण करण्यात आलेलं आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। सातपूर शहरातील विविध समस्यांवर आवाज उठवत अनेक प्रश्नांवर आंदोलन करणारे युवा नेतृत्व तथा सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत। त्याच बळावर प्रभाग क्रमांक 11 मधून ते निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत। सातपूर गावातील या प्रचार अभियानात जीवन रायते यांनी सातपूर गाव परिसरातील सर्व व्यावसायिक, दुकानदार तसेच छत्रपती शिवाजी महाराज मनपा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना भेट देत आपले प्रचार पत्रक दिले। तर अनेक व्यावसायिकांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत करत उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला।
या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला सातपूर गावातील ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि जीवन रायते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात निवडणुकीची रंगत जाणू लागली असून रायते यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.